धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्राची माहिती दिनांक 4 ते 7 फेब्रुवारी रोजी सादर करण्याबाबतचा विषय आहे। धम्मसंहिता चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना कळवण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संघर्षमय जीवन प्रवासात शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी, अपार संकटाचे डोंगर पार करण्याची हिम्मत ठेवणारी, कोणाचीही मदत न घेता स्वाभिमानाने कोणत्याही आपत्तीला स्वतः सामोरे जाणारी, कुटुंब सेवा हा आपला धर्म मानणारी, पोटच्या अतिप्रिय 4 मुलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून धैर्याने समाजालाच आपलं मूल मानणारी, पती अमेरिकेत शिक्षणासाठी गेले असता संसाराची संपूर्ण जबाबदारी पेलणारी, त्यासाठी मुंबईत शेणाच्या गोवऱ्या थापणारी, पतीच्या शिक्षणासाठी कष्टमय जीवन जगणारी, निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकणारी, मृत्यूशय्येवर शेवटच्या क्षणी दलित समाजाला ब्राह्मणवादी व्यवस्थेतून मुक्त करण्याचे बाबासाहेब आंबेडकरांकडून वचन घेणारी, वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी सोन्याच्या बांगड्या मोडणारी, नाशिक येवले येथील धर्मांतराच्या घोषणेपर्यंतच्या सत्याग्रहात बाबासाहेबांना साथ देणारी, गोलमेज परिषद व पुणे कराराला साथ देणारी, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभागी होऊन बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी, परदेशातून येणाऱ्या पतीच्या स्वागतासाठी साडी नाही म्हणून शाहू महाराजांनी दिलेला फेटा नेसून जाणारी, जिच्या स्वार्थामुळे मी घडलो अशी कबुली देत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत जिच्या आठवणी प्रित्यर्थ लिहिले आहे की तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाटेला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले आणि मजबरोबर तसलेही दिवस कंटले, या तिच्या सद्गुणांची आठवण अर्पण पत्रिकेत केलेली आहे। अशी ती भीमाची सावली, दीनदलितांची माऊली, मायेची सावली, दलितांची आईसाहेब, साधी कर्तव्यदक्ष स्त्री, समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेची मूर्ती, रंजल्या गांजल्यांची माता रमाई, स्वाभिमानी, जिद्दी, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता यांचे प्रेरणा स्तोत्र असणारी मातोश्री रमाई होय। रमाई केवळ एक व्यक्ती नव्हती, ती केवळ एक स्त्री नव्हती, ते होतं मातृत्वाचं महाकाव्य। ती मातृत्वाची, मातृमनाची काळीच कथा होती, जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय होता। अशी धैर्यवान त्यागमूर्ती माता रमाई, तिच्या त्यागमयी संघर्षमय जीवन प्रवासाची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये देणं शक्य नसल्यामुळे आम्ही दिनांक 4 फेब्रुवारी 2025 ते 7 फेब्रुवारी 2025 या 4 दिवसात रोज सकाळी 11 वाजता धम्मसंहिता चॅनलवर रमाईचा जीवन प्रवास क्रमशः सादर करीत आहोत। रमाईवर प्रेम करणाऱ्यांनी हे भाग जरूर पाहावेत व ऐकावेत ही विनंती। धन्यवाद।